तर नमस्कार मंडळी आणि सुप्रभात. आणि आज आहे दिनांक 17 फेब्रुवारी 2025 आणि आज आपल्यासाठी एक इमोशनल दिवस आहे, तो मी सांगेनच. पण त्याआधी व्लॉगची सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. तर तुम्हाला माहिती असेल की आमची आहे MB2 म्हणजे टाटा एक्सा. तिला झाली आहेत अंदाजानं 8 वर्ष आणि एक ऑलमोस्ट 93,000 किलोमीटर त्याची झाली आहे. आणि आता आज त्याचा या गाडीचा शेवटचा दिवस आहे आमच्याकडे. तर याचं मॉडेल आमचं तुम्हाला माहिती असेल XT 4x4 मॉडेल होतं. तर आम्ही आज ही गाडी आहे विकलेली आहे आणि एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मला विकलेली आहे. माझ्या पर्स्पेक्टिव्हने बरीच आम्ही रिसर्च केली, विकण्याच्या वेळी विचारपूस केली, पण असं आढळलं की ह्या पर्टिक्युलर गाडीला लॉंग टर्म काही म्हणजे डिमांड असा नव्हता. आणि त्यासाठी एवढं डिमांड नसल्या कारणाने ते पण हा एक डिसिजन पॉईंट होता. पण मेन रिझन आहे की गाडी विकण्याचं रिझन की जे आता जे एक्झॅक्टली जे पार्ट्स आहेत, स्पेअर पार्ट्स आहेत, ते म्हणजे मिळायला एकदमच डिफिकल्ट झालेत. आणि इवन काही थोडंसं थांबून वगैरे पण हे पार्ट्स मिळत नाही. आणि पण खूपच मुश्किल झालेलं आहे पार्ट्सचं. तर हा एक डिसिजन आहे. तसं काळ वाढत जाईल तसे पार्ट्स मिळणं पण सोर्स करायला एकदम डिफिकल्ट होईल. हा एक आणि मेन रिझन होतं की आम्ही हे डिसिजन घेतला आणि आम्हाला एक डील पण जराशी चांगली भेटली, मग आम्ही ते विकून टाकली. आणि आम्ही तुम्ही बघितलं तर एक 90,000च्या टायमाला माझा एक रिव्ह्यू ऑलरेडी गाडीचा दिलेला आणि तसं काही मेजर प्रॉब्लेम्स गाडीमध्ये नव्हते. आणि लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह आपण विचार केला की खरोखर गाडी ठेवायची आहे, तर हा डिसिजन असता आम्हाला चांगला आहे असं वाटलं आणि म्हणूनच डिसिजन घेतला. आणि आम्हाला डील पण जरा चांगली मिळाली आणि गाडी काढून टाकली. तर गाडीबद्दल तुम्ही बघितलं तर इमोशन्स आहेतच. जेव्हा सुरभीला गार्गीला सांगितलं आणि त्यांच्या डोळ्यातनं जरा त्या टायमाला अश्रू आले. आणि गार्गी आणि सुरभी पण खूप साऱ्या याच्या मेमरीज आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आधी पण मेमरीज आपल्या बघितल्यात आणि थोड्याशा मी मेमरीज टाकेन या व्हिडिओच्या माध्यमातून. पण एक्झाचं एक चांगलं प्रोडक्ट होतं तसं, पण त्यांच्या टाटाचे रोडमॅपमध्ये हे आता फ्रंट व्हील ड्राईव्ह व्हेकल्सच आहेत आणि सो कॉल्ड त्या SUVs आहेत त्या आम्हाला असं काय एवढं ठीकठाक दिसल्या नाहीत आणि वाटल्या पण नाहीत. तर त्यासाठी आता आम्ही आता कोणती गाडी घ्यायची आहे ती ऑलमोस्ट आम्ही फायनल केली आहे. 1-2-3 आठवड्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगूच. जास्त काही गॅप आम्ही काही देऊ म्हणजे देऊ बघूया 1-2 वीक्सचा वगैरे 3 वीक्सचा, पण सांगू म्हणजे काय ती डिसिजन. आणि तोपर्यंत आपली आहे फोर्स गुरखा MB3 सॉरी, आणि डिपेंडेबल आहे. आणि त्याचं पण थोडंसं एक रिव्ह्यू टाकेल मी, छोटासा व्हिडिओ त्याचं काय पार्ट्सच्या नंतर आपण प्रॉब्लेम जे होते ते आता फोर्सने आता सॉल्व्ह केलेले आहेत, रेक्टिफाय केले आहेत.
तर ते आता थोडंसं अपडेट व्हिडिओ पण मी टाकेन. तर असं आहे आमची जर्नी 8 वर्षाची. टाटा हेक्सा बरोबर 93,000 किलोमीटर. थोडेसे अपसाईड डाऊन्स आहेत, पण ॲज अ ओन करायला ओनरशिप ही चांगली व्हेकल आहे. आणि समजा हा पार्ट्सचा काही लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हने इश्यू नसता तर आम्ही तरी ही गाडी डेफिनेटली कंटिन्यू केली असती. तर हा आमचा थोडासा एक बाय बाय आहे. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. किसने बनाया दस्तूर ऐसा, जीना सिखाया मजबूर जैसा. आंखें मेरी सपना तेरा, सपने सुबह शाम है. तू है सही या मैं हूँ सही, किस पे ये इल्जाम है.